पण महानगरपालिकेने वेळेवर त्याची काळजी घेतली नाही। कितीतरी लोक त्या झाडाखाली दबून मेली असती याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे। फॉलोअप करायची गरज काय? हे महानगरपालिकेचं काम आहे। 2:15च्या सुमारास ही घटना घडली होती। त्या जागेवरून माणसं ही ये-जा करत होती। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असतानाच अनेक घटना या घडू लागलेल्या आहेत। चेंबूरमध्ये एक झाड कोसळलं, त्यावेळेस बस ही विद्यार्थ्यांनी भरलेली त्या जागेवरून जात होती, त्यावेळेस एका विद्यार्थ्याचा एका चिमुरड्याचा मृत्यू झाला। यानंतर मुंबईतील अनेक अशा घटना या वारंवार समोर येताना पाहायला मिळतात आणि अशीच एक घटना रात्री 2:15च्या सुमारास दादर येथील फुल मंडई मार्केटमध्ये झालेली आहे। या ठिकाणी अगदी जुनं असणारं वटवृक्षाचं झाड आहे ते उन्मळून कोसळलं होतं आणि सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आर्थिक नुकसान झालेलं आहे। सध्या आपण याच ठिकाणी उपस्थित आहोत। आजूबाजूची परिस्थिती आपण पाहतोय की झाड उन्मळून खाली कोसळल्यानंतर या ठिकाणी बीएमसीचे असतील कर्मचारी असतील ते आलेले आहेत आणि आता झाडाची छाटणी, वृक्ष छाटणी ही करण्यात येते। आजूबाजूला तुम्ही जर परिसर पाहिला तर अनेक छोटे छोटे जे आहेत गाळे आपल्याला पाहायला मिळतात। अर्थातच संपूर्ण ही फुल मंडई जी आहे ती नेहमीच इथे असणारे जे फुल विक्रेते आहेत किंवा फुल खरेदी करणारे जे अनेक ग्राहक आहेत त्यांनी भरलेली असते, गजबजलेली असते। रात्री ही घटना घडली त्यामुळे या परिसरामध्ये किंवा त्या ठिकाणी कोणीही नव्हतं। मात्र सकाळच्या कामकाजाची लगबग ही रात्री 12 वाजल्यानंतरच सुरुवात ज्याला होत असते आणि त्यानंतर या ठिकाणी जे विक्रेते आहेत ते आपापली कामकाज ही करत होती। मात्र या दरम्यानच 2:15च्या सुमारास हे झाड अचानकपणे उन्मळून थेट मुळासकट उन्मळून खाली कोसळल्यामुळे मोठा जो गहजब या ठिकाणी माजलेला होता आणि अनेक जण या ठिकाणी जे उपस्थित होते, कामकाज आपलं करत होते, त्यावेळेस त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। हा संपूर्ण जर तुम्ही परिसर पाहिला तर या ठिकाणी सध्या तरी जे कामकाज आहे दिवसभर ही घटना घडण्यापूर्वी किंवा हे झाड उन्मळून खाली कोसळण्यापूर्वी काही खबरदारी घेतली नव्हती का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो। येथे उपस्थित असणारे दादर फुल मार्केट मंडईचे जे आहे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। वृक्ष जे आहे खाली पडलेला आहे, काही काळजी घेतली नव्हती का यापूर्वी किंवा काही पत्रव्यवहार बीएमसी कडे केला नव्हता का, अचानकपणे हे असं का घडलं, असे प्रश्न आता विचारले जात आहेत। तुमच्याकडून काही फॉलोअप घेण्यात आला होता का? बघा, वृक्ष तोडण्याची 1-2 महिन्यापूर्वी त्याला थोडी छाटणी केलेली होती। त्याच्यानंतर महानगरपालिकेने पण काही दिवसांनी इकडचे मार्केट इन्स्पेक्टर आहेत त्यांनी वॉर्डला पत्र पाठवलेलं होतं। पण वास्तविक ही जी 100-150 वर्ष जुनी झाडं आहेत त्याच्यासाठी फॉलोअप करायची गरज काय? हे महानगरपालिकेचं काम आहे। त्यांनी इथे यावं, बघावं। मुंबईत जिथे जिथे 100-200-150 वर्ष जुनी झाडं आहेत ती आता जीर्ण झालेली आहे आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी पूर्णतः महानगरपालिकेची आहे। पण महानगरपालिकेने वेळेवर त्याची काळजी घेतली नाही, त्याच्यामुळे आज शेकडो व्यापाऱ्यांचं इथे नुकसान झालेलं आहे। आर्थिक नुकसान झालेलं आहे, सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। मात्र रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती, काय परिस्थिती होती या जागेची? बघा, इथे रात्री 12 वाजल्यापासून वर्दळ चालू होते। 12 वाजल्यापासून या फुलांच्या गाड्या या मार्केटमध्ये यायला चालू होतं। कल्याण असो, वाशी असो, ठाणा असो, अलिबाग असो, पनवेल असो, इथून रात्री 12-1 वाजता ग्राहक वर्ग मार्केटमध्ये यायला चालू होतो। हे झाड जेव्हा 2:15-2:30च्या आसपास जेव्हा पडलं तेव्हा त्या झाडाच्या मागच्या साईडला एक फुलाची गाडी खाली होत होती, तिथून लोक काही जात येत होते। पण ते तुम्ही बघितलं तर ते झाड पत्र्याच्या शेडवर पडल्यामुळे ते खाली जाणार येणाऱ्या लोकांची जीवितहानी झाली नाहीये। जर ते पत्र्याची शेड नसती तर आज कितीतरी लोक त्या झाडाखाली दबून मेली असती याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, आता जेव्हा प्रशासनाचे अधिकारी इथे येतात, या मार्केटचं दुर्दैव असं आहे ना, हे मार्केट 1998 साली इथे आलं। 98 साली इथे आल्यानंतर 2011 साली या मार्केटला आग लागली। ही जागा आज प्राईम लोकेशन आहे। आज सेनापती बापट मार्गावरचं हे प्राईम लोकेशन आहे। महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि काही स्थानिक नेते यांना हे मार्केट डेव्हलप करायचे स्वप्न गेल्या कित्येक वर्षांपासून। 2011 साली पण जेव्हा आग लागली तेव्हा मार्केट G+1 ग्राउंड+1 करायचे स्वप्न ते लोक बघत होते। आता पण महापालिकेचे अधिकारी आले, आम्हाला सांगतायत आता आम्ही मार्केट G+2 करून देऊ। वास्तविक आम्हाला डेव्हलपमेंटची गरजच नाहीये, आम्हाला आहे तसं बांधून द्या, आम्ही इथे आनंदाने सुखासमाधानाने व्यवसाय करू। पण मला आता अशी शंका यायला लागलेली आहे की महानगरपालिकेला G+2 करायचं आहे म्हणून कदाचित त्या झाडाकडे दुर्लक्ष केलं की काय, अशी आता शंका आम्हाला यायला लागलेली आहे इथे। प्रश्न अनेक आहेत, कारण की एकीकडे
पुनर्विकासाचा मुद्दा हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे, तर दुसरीकडे हे झाड पडलं असल्यामुळे कुठेतरी याकडे दुर्लक्ष केलं गेलं का, असं येथे उपस्थित असणारे जे व्यापारी आहेत, जे अधिकारी आहेत किंवा या संपूर्ण मंडईचं जे नेतृत्व करणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्याला या संदर्भातील माहिती देताना म्हणाले आहेत. एकंदरीत हा झाड आपण पाहतोय की या झाडाच्या आजूबाजूला सुरुवातीला जसं उल्लेख केला की अनेक छोटे छोटे गाळे आहेत, ही संपूर्ण फुल मंडई आहे, नेहमीच इथे वर्दळ असते आणि 2:15च्या सुमारास ही घटना घडली होती आणि त्यामुळे लगभग ही 12 नंतर दिवसाच्या म्हणजेच पहाटेच्या कामाची सुरू होत असते आणि त्यामुळे ही लगभग 2:15च्या सुमारासही तशीच सुरू होती. सीसीटीव्ही फुटेज तुम्ही जर जे व्हायरल झाले आहे ते पाहिले तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे झाड ज्या प्रकारे कोसळतंय तर ते थेट हे पत्र्यावर जाऊन आदळलेलं आहे आणि त्यामुळे खाली जो स्पेस आहे रिकामा झालेला त्या जागेवरून माणसं ही ये जा करत होती, तर सुदैवाने ते झाड पत्र्यावर पडलं, त्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे, मात्र जीवितहानी झालेली नाहीये. लोक जी आहे ती बार बचावलेली आहे. त्यामुळे जर या संदर्भातील जे आहे माहिती देत असताना अशी देखील गोष्ट समोर आलेली आहे, अशी देखील बाब समोर आलेली आहे की एकंदरीतच या संपूर्ण जे आहे घडामोडी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज जेव्हा समोर आले त्यावेळेस आपण जे बारकावे बघितले तर वृक्ष छाटणी ही आधीच झाली होती. या संदर्भातील पत्रव्यवहार जो आहे तो करण्यात आलेला होता. काही दिवसांपूर्वी वृक्ष छाटणी करण्यात आली होती, मात्र हे झाड खूप जुनं आहे. साधारणतः 1998 मध्ये ही मीनाताई ठाकरे फुल मंडई तयार करण्यात आली आणि अनेक जे आहे व्यापारी या ठिकाणी आपला व्यवसाय जे आहे फुलांचा तो करत असतात. तर त्यानंतर 2011 मध्ये या फुल मंडईला आग लागली होती. या संपूर्ण जे आहे घटनाक्रमानंतर या मंडईचा पुनर्विकासाचा मुद्दा देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये असेल किंवा प्रशासकीय दरबारी हा सुरूच होता आणि या दरम्यान अनेक मुद्दे हे समोर येत असतानाच या झाडाबद्दलही एक माहिती अशी समोर आली आहे की हे अतिशय जुनं वडाचं झाड होतं, वटवृक्ष हे होतं आणि जेव्हा ही फुल मंडई इथे आली त्यापूर्वीपासूनच हे झाड या ठिकाणी आहे. त्यामुळे अतिशय जुनं हे झाड असल्यामुळे याची खबरदारी किंवा देखभाल ही BMC ला करणं देखील तितकंच गरजेचं होतं. त्यांना माहिती नव्हतं का की हे झाड जुनं आहे किंवा उन्मळून खाली कोसळू शकतो. जेव्हा वृक्ष छाटणी करण्यात आली तेव्हा याची खबरदारी घेतली नव्हती का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. सध्या तरी या ठिकाणी हे वृक्ष कोलमडून पडल्यानंतर उन्मळून पडल्यानंतर आता याची वृक्ष छाटणी जी आहे पूर्वीच झालेली होती, मात्र आता हे संपूर्ण जे खाली पडलेला कचरा आहे किंवा ज्या फांद्या आहेत त्या उचलल्या जात आहेत. मात्र जर यापूर्वीच खबरदारी घेतली असती तर अशी घटना घडली नसती असं देखील म्हणायला कुठेतरी वाव मिळतो. एकंदरीत मुंबईमधील ज्या वाढत्या घटना आहेत पावसाळा आल्यानंतर, मग मॅनहोल मध्ये उघडं राहिल्यामुळे झाकण व्यक्ती पडणं असो किंवा विद्यार्थ्यांची बस भरून जात होती त्यावेळेस झाड कोसळणं असो, अर्थातच या घटना या वाढू लागलेल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देणं, खबरदारी घेणं याबद्दलची तितकंच महत्त्वपूर्ण आणि गरजेचं आहे. एकंदरीत या संपूर्ण जे आहे घटनेनंतर अनेक प्रश्न उद्भवत आहेत. मुंबईमधील वाढत्या घटना असतील पावसामुळे, मग अनेक ठिकाणी जे आहे नाले भरणे असतील किंवा एकंदरीत त्या पावसामुळे जलमय झालेली परिस्थिती असेल, मॅनहोल उघडं ठेवणं असेल किंवा वृक्ष छाटणीचा मुद्दा असेल. मान्सून नंतरच ही वृक्ष छाटणी का करण्यात येते, मान्सून पूर्वची कामं आहे ती आता का करण्यात येतात असा देखील प्रश्न यावेळेस विचारला जातोय. मात्र अशा घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का, हा देखील मुद्दा हा विरोधकांकडून असेल किंवा समाज माध्यमांवर जो आहे उपस्थित केला जातोय मुंबईकरांकडून. आता ही वृक्ष छाटणी एकीकडे करण्यात येते, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या प्रकारे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र जीवितहानी होईपर्यंत प्रशासन वाट बघणार का, असा यावेळेस मुख्य आणि गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.